हॅलो नमस्कार. मी आता आली आहे आमच्या गावाला, माझ्या गावाला. मी रत्नागिरीला आलेली आहे. रत्नागिरीमध्ये माझं जैतापूर गाव आहे. त्याच्या आतमध्ये पण माझं मिठगावनेमध्ये घर आहे. म्हणजे गावात गाव असं घर आहे. तर अनायरा आणि मी चालू आहे आम्ही ह्या टायमाला. तर तुम्ही बघू शकता अनायराला. अनायरा असं कसं गवगले, गरमी आहे ना. हॅलो, कसं वाटतंय तुला गावाला येऊन? मस्त वाटतं. तर आम्ही गावाला कालच आलो. तर काल एवढं काही ट्रॅव्हलिंगचा मी ब्लॉग नाही बनवला, कारण की खूप पाऊस पडत होता मध्ये मध्ये रस्त्यामध्ये आणि रस्ते थोडे जरा खराबच आहेत. तर येताना तुम्ही सांभाळून या जर कोणी येणार असेल या टायमाला गावाला. आणि हे बघा, हे माझं घर आहे गावचं. तुम्ही बघू शकता, हे असं आमचं घर आहे. हे आमचं असं पाठीमागे हे असं आमचं कोकणचं गाव आहे, कोकणी गाव. चला आता आपण दाखवूया. मी चालली आहे आता सध्या मामाकडे आणि तिथे स्पेशल आयटम बनते फणसाची भाजी. हे माझं माहेर आहे आणि खूप मज्जा येते माझ्या घरी. इथे मस्तपैकी हवा आहे, खूप छान गारगार, बरं वाटतं. हे बघ अनु, हे बघ जांभळाचं झाड, जांभूळ आहे जांभूळ. हे बघा तुम्ही इथे बघू शकता. बघा इथे जांभळाचं झाड आहे. हे जांभूळ आहे ग, जांभूळ. आपण ना आजोबांना काढायला सांगू. बघ जांभूळ बघ किती आहे. वाव. चला चला आता आम्ही चालतो. आता मामाकडे गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवते फणसाची भाजी आमच्यामध्ये कशी होते. माझ्यामध्ये झाली पण असेल माझे, कारण की मावश्या आलेल्या आहेत, माझा मामा आहे, त्यांचे मुलं आहेत. खूप आमची मोठी फॅमिली आहे. म्हणजे कसं ना, माझं हे गाव म्हणजे कसं की मी लहानपणापासून ना, जशी आता अनायरा आहे छोटी, अनायरा जेवढी आहे त्याच वयामध्ये मी इथे गावाला माझी मम्मी पप्पा इथे सोडून जायचे मावशी मामाकडे 1 महिना. म्हणजे जशी शाळेला सुट्टी पडली की मी इकडे येऊन जायची आणि खूप मजा करायची, आंबे खाण्याची माझ्या मावशी मामासोबत. असे टोपलीवर आम्ही आंबे घेऊन जायचो. आणि हे तुम्ही बघू शकता, हे असं आमचं गाव. याला मळा बोलतात, काही जण बाग पण बोलतात. ते आमचं इकडे शेतीचं थोडंसं आहे आमच्याकडे जागा. इथे शेती होते आमची त्या साईडला. आपण कुठे चाललोय? आजोबाकडे चाललोय आपण. मजा येते. चलो. आजी आजी माझी आई, ती मम्मी माझी पुढे चालते. ती पुढे गेली, तिला म्हटलं तू चल थोडं पुढे पुढे, आम्ही येतो मागून. तुम्हाला गाव दाखवण्यासाठी म्हटलं जरा ट्राय करूया माझं गाव कसं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. म्हटलं आम्ही थोडं पाठून चालत चालत, काय नाही इथे जवळच आहे माझ्या मामाचं घर. मला तर इथे येऊन खूप मजा येते. खूप म्हणजे खूप वर्षाने आली ना मी, त्याच्यामुळे मला खूप बरं वाटतंय. आपल्या गावी जे लहानपणाच्या गोष्टी आहेत ते खूप आठवतात आणि हसायला येतं की मी काय काय करायची लहानपणी. तिच्या एवढी असताना मावश्या वगैरे भेटल्या आहेत, त्या पण आठवण काढतात की लहानपणी अशी करायची, क्रांती अशी करायची, हे करायची, ते करायची. खूप म्हणजे मजा केली आहे. हां एवढी आता इथे काही गरमी तर नाही आहे, पण हाय ठीक आहे. बघूया आता पुढचं प्लॅनिंग आता काय असेल माहिती नाही. पण जसं काही आमच्याकडे मेन इथे आमच्याकडे उद्या गोंधळ आहे.
आमच्या गावामध्ये आमच्या म्हणजे फॅमिलीमध्ये प्रत्येकाचं हे असतं ना देवीचं, तर आमच्या देवीचं गोंधळ आहे इथे, तर आम्ही त्याच्यासाठी इथे आलोय खरं बघायला गेलं तर. पण आलो ना आम्ही काल, तर आमच्या वाडीची सत्यनारायणची पूजा पण होती, तर चला देवाचं तेवढं एक आमचं दर्शन पण झालं की चला आल्यासारखा. ती एक आठवण आमची झाली की दरवर्षी आम्ही तेव्हा लहानपणी मी पूजा करायला असायची सत्यनारायण, तर ती पण एक भेटली मला, खूप छान. तर आज आपण मामाच्या घरी जाऊया आणि तुम्हाला तिकडचं दाखवते, माझी फॅमिलीची ओळख करून देते तुम्हाला, कोण कोण मामा आहेत माझे. हिचे मामा कोण आहे, मावशी कोण आहे ना अनायरा, आणि अनायराचे पंजोबा म्हणजे माझे आजोबा. तर तुम्हाला घर दाखवते आणि फणसाची भाजी स्पेशल आमच्याकडे जी कशी बनवतात, आणि जर झाली असेल तर त्याची मी तुम्हाला टेस्ट फक्त दाखवेन कशी आहे ती. बघूया कशी फणसाची भाजी आहे झालेली. ओके बाय. सो हॅलो गाईज, आता आम्ही आलोय मामाच्या घरी, पोचतोय म्हणजे आलो आता 2 मिनिटात. तर बघा हे घर आहे, मला दिसत असेल हे मागे बघा, हे आमचं असं घर आहे खालती तिकडे. थोडं मामाचं घराचं बांधकाम चालू आहे, तर त्यामुळे काही म्हणजे पाठच्या भागामध्ये आम्ही त्या साईडला राहतो, थोडं काम चालू आहे घराचं, अजून पूर्ण झालं नाहीये. बघा हां, माझी मावशी तिथे कपडे सुकवते कपडे कामं झाली हो, येते मी ब्लॉग बनवते. हा आता तुमची आठवण नको का मला, एवढ्या टाइमातून तुम्ही भेटलात सगळे, आपण एकत्र आलोय. अनुची मावशी आली, आत्तूची. ही कोण आहे आत्तू? मावशी आहे ही जानू आहे, आणि हा सार्थक आहे, हा माझा भाऊ आहे, ही माझी बहीण आहे, आणि हा मनालीचा म्हणजे माझी मैत्रीण, ती पण आमची बहीणच आहे, तिचा मुलगा. म्हणजे आम्ही सगळे बहिणी भाव सगळे मैत्रिणीसारखं राहतो आम्ही, तर आम्हाला कोणाची एवढी मित्रमैत्रिणीची गरज नाही लागत. आणि आत्तू गेली आता मस्तपैकी फिरायला त्यांच्यासोबत, आता तिची मस्ती चालू होईल. हे असं आमचा गोठा इकडे. हॅलो हाय, काय करताय तुम्ही? कसला विचार चाललाय? हे कोण आलेत? हे सगळेजण इथे काय करतायत? कशाबद्दलची गर्दी झाली आहे? भूक लागली? तर हा आमचा असा गोठा आहे मामाच्या घरामध्ये, हे एवढेच आहेत. काल फणस पडलाय. फणस कुठे आहे? फणस चिरताय, फणसाची भाजी. अच्छा हा फणसाची भाजी ना. काय ग काय चाललंस? मी चालले आता घरी. ही माझी 3 नंबर मावशी आहे, माझी मम्मी सगळ्यात मोठी ह्यांच्यातली बहीण, म्हणून मी मोठी सगळ्यात. हे बघा फणस हे कापून ठेवलंय, वाव. नाही दिसत आहे, थांब नीट दाखवते तुम्हाला. हे बघा हे असं फणस असं कच्चा, आमच्याकडे फणसाची भाजी. चला आम्ही टायमात आलोय म्हणजे फणसाची भाजी बनवायला. हा हे आमचा पाठीमागचं जागा आहे की इथे खूप तुम्हाला नारळाची झाडं, सुपारीची झाडं, हे आमच्या आजोबांची सगळी मेहनत आहे, माझ्या आजोबांची. पिल्लू आणला उचलून. कोणतं? अरे वाव, सार्थकने पिल्लू आणला, किती छान रे, मस्त. हे असं आमचा मळा. हे पाठीमागे तुम्हाला दाखवायला आली मी खास माझ्या मामाचं, जे मी लहानपणी इथे ना खूप यायची खेळायला, म्हणजे मला खूप फेवरेट माझी प्लेस आहे की मला इथे खेळायला खूप आवडायचं. ही अशी बघा आमची नारळाची झाडच झाड आहे. हा किती छान ना, हिरवं हिरवं एकदम. खूप झाड आहेत माझ्या मामाकडे.
हे बघा, हे माझी जी तुम्हाला 3 नंबर मावशी बोलली, हे त्यांचे मिस्टर आहेत. हे माझे काका आहेत, 3 नंबर काका. आणि हे असं आमचा पाठचा पडघरचा, जसं घरामध्ये तुम्हाला दाखवते, हे मामाचं घर. असं चुलीवरती भात ठेवलेलं आहे. आणि अरे माझ्या बहिणी दोन्ही मामाच्या पोरी आहेत. ही मोठी, ही छोटी. त्याच्यानंतर काय बारी बारी. ही माझी सुवर्णा मावशी 2 नंबर. ही माझी मम्मी. ही सगळ्यात मोठी, ही 2nd मावशी. आणि ही 3 नंबर मावशी. आणि ही माझी मामी, मामाची बायको. आणि फणसाची भाजी कशी एकदम साफ करतात, वाव. आणि ही माझी बहीण मधुरा. हॅलो पण मधुरा, हाय. चला आता मी पण भाजी जरा साफ करायला मदत करते आणि नंतर तुम्हाला दाखवते की कसं बनवतो आम्ही. काय बोलते काय चाललंय. व्हिडिओ आम्ही लग्नच आहे. आम्हाला सगळे एकत्र मग शुभमच नाही इकडे. आला असता